आज आपण 11वा पाठ बघूया. उत्तरेकडील प्राचीन राज्ये. उत्तर भारतात अनेक राजघराणी उदयाला आली. त्यापैकी इंडो ग्रीक, कुशाण, गुप्त व वर्धन या घराण्यांची कारकीर्द भारताच्या इतिहासात महत्वाची आहे. त्यांची माहिती या पाठात घेऊ. आपण या पाठामध्ये कशाबद्दल माहिती बघणार आहोत? पाठाच्या नावाप्रमाणेच उत्तरेकडील प्राचीन राज्यांबद्दल माहिती बघणार आहोत. नेमकी कोणते राज्य बघणार आहोत? इंडो ग्रीक, कुशाण, गुप्त व वर्धन या घराण्यांबद्दल माहिती बघणार आहोत. आणखी या घराण्यांच्या महत्वाच्या राजांबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ह्यास सुरू झाला. अशोकानंतरचे राजे कर्तृत्ववान नसल्याने शेवटचा राजा बृहद्रथ याचा पराभव करून शुंग घराणे सत्तेवर आले. बघा, मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा कोण होता? बृहद्रथ. आणि मौर्य साम्राज्याच्या नंतर कोणते घराणे सत्तेवर आले? शुंग घराणे. हे लक्षात राहू दे, महत्वाचं आहे. पुष्यमित्र शुंग हा राजा झाला. त्यावेळेस भारतात वायव्य भागात ग्रीकांनी स्वतंत्र राज्य स्थापन केली होती. इंडो ग्रीक सत्ता बघूया. भारताच्या वायव्येकडील प्रदेशात राज्य करणारे हे ग्रीक राजे इंडो ग्रीक म्हणून ओळखले जातात. इंडो ग्रीक म्हणून कोण ओळखले जातात? भारताच्या वायव्येकडील प्रदेशात राज्य करणारे हे ग्रीक राजे इंडो ग्रीक म्हणून ओळखले जातात. मिनॅंडर या राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात मिलिंद असा केलेला आहे. हे लक्षात घ्या. मिनॅंडर या राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात मिलिंद असा केलेला आहे. मिनॅंडरचे राज्य हिंदू कुश पर्वत, काश्मीर, बुंदेलखंडापर्यंत पसरले होते. त्याने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानावर चर्चा केली. यातून मिलिंदपण या प्रश्न उत्तर रूपी संवाद ग्रंथाची निर्मिती झाली. मिलिंदपण म्हणजे मिलिंदाचे प्रश्न. बघा, मिलिंदपण हा ग्रंथ कोणाचा आहे? मिलिंद या राजाचा आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. इंडो ग्रीकानंतर वायव्य भारतात शक पहलव या मध्य आशियातील तोड्यांनी स्वाऱ्या केल्या. वायव्य व पश्चिम भारतात त्यांनी आपली छोटी छोटी राज्य स्थापन केली. शक पहलव भारतीय संस्कृतीत मिसळून गेले. हे एक लक्षात घ्या. इंडो ग्रीकानंतर कोण आले? शक पहलव आले. आपल्याला क्रम विचारलाय म्हणून लक्षात राहू द्या. कुशाण राजसत्ता बघूया. शक पहलवानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात कुशाण भारतात आले. कुशाण कधी आले? इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतात आले. हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि इंडो ग्रीकानंतर कोण आले? शक पहलव. आणि शक पहलवानंतर कुशाण आले. हे तीन लक्षात राहू द्या. सम्राट कनिष्क. कनिष्क हा कुशाणांचा प्रसिद्ध राजा होता. त्याचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते. त्याची सोन्याची आणि तांब्याची नाणी उत्तर भारतात सर्वत्र सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरली होती. बौद्ध धर्माची चौथी परिषद कुठे भरली होती? काश्मीरमध्ये. कोणाच्या काळात? कनिष्काच्या काळात. लक्षात राहू दे. यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारले गेले आहे. गुप्त राजसत्ता बघूया. इसवी सन 320 ते इसवी सन 600 या काळात उत्तर भारतात गुप्त साम्राज्य होते. या ठिकाणी आपल्याला गुप्तांचे साम्राज्य दिले आहे. गुप्तांचे साम्राज्य उत्तर भारतात पसरले आहे बघा. पश्चिम पूर्व दिशेमध्ये. हे एक गोष्ट लक्षात राहू द्या. समुद्रगुप्ताबद्दल माहिती बघूया. श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक होता. गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? श्रीगुप्त. गुप्त घराण्यांची सत्ता पहिल्या चंद्रगुप्ताच्या कारकिर्दीत प्रबळ झाली. त्याने गुप्त साम्राज्याचा पाया घातला. पहिल्या चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त सत्तेवर आला. समुद्रगुप्ताने आसपासच्या लहान राजांचा पराभव केला. त्याचे राज्य आसाम पासून पंजाब पर्यंत पसरले होते. त्याने कांचीपर्यंत पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही जिंकला होता. समुद्रगुप्ताच्या वाढत्या सामर्थ्यामुळे वायव्य सरहदीवरील राजे व श्रीलंकेतील राजांनी समुद्रगुप्ताशी मैत्री करार केले. या ठिकाणी आपल्याला गुप्तकालीन नाणी दिली आहे. समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाचे वर्णन अलाहाबाद येथील एका शिलालेखात सापडते. तो विद्या व कलांचा भोक्ता आणि संगीत प्रेमी होता. हे त्याच्या सोन्याच्या नाण्यांवरून समजते. या माहितीवरून आपल्याला कळते की समुद्रगुप्त शक्तिशाली राजा होता. दुसरा चंद्रगुप्त. समुद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त सत्तेवर आला. वायव्येकडील अनेक राज्ये त्याने जिंकून घेतली. शकांचा अरी म्हणजे शत्रू म्हणून त्याला शकारी असे म्हणत. शकारी कोणाला म्हणत? दुसरा चंद्रगुप्ताला. दुसरा चंद्रगुप्त कोण होता? समुद्रगुप्ताचा मुलगा होता.
गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले. माळवा, गुजरात व सौराष्ट्र हे पश्चिमेकडील प्रदेशही त्याने आपल्या साम्राज्याला जोडले. दक्षिणेतील सामर्थ्यशाली वाकाटक घराण्यात आपल्या मुलीचा विवाह करून देऊन त्याने नातेसंबंध प्रस्थापित केले. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा चीनी प्रवासी भारतात आला होता. फाहियान हा चीनी प्रवासी भारतात कधी आला? दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात. त्याने आपले प्रवास वर्णन लिहून ठेवले आहे.